विना परवानगी मोर्चा काढणाऱ्या गोरक्षकांना पोलिसांनी घेतलं ताब्यात। नंदुरबार येथे गोरक्षकांवर दाखल गुन्हे मागे घेण्यासाठी निघणार होता मोर्चा। कायदा सुव्यवस्थेच्या कारणाने नाकारली परवानगी। अफवांवर विश्वास न ठेवण्याचे पोलीस प्रशासनाचे आवाहन। नंदुरबार शहरात 2 दिवसांपूर्वी गोवंश वाहतुकीच्या मुद्द्यावरून वाद झाले होते। त्यानंतर पोलिसांनी दोन्ही बाजूच्या काही जणांवर गुन्हे दाखल केले। त्यानंतर गोरक्षकांनी नंदुरबार शहरातून आक्रोश मोर्चा काढण्यात येणार होता। पोलिसांनी सदर मोर्चाला परवानगी नाकारल्यानंतर मोर्चेकरी मोर्चा काढण्यावर ठाम होते। पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेतलं। नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन पोलिसांच्या वतीने करण्यात आले आहे। गावातील संवेदनशील भागात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलाय। बिना मोर्चा आम्ही सगळेच्या सगळे आम्हाला ज्यांनी अटक केलेले आम्ही आता याच्या पुढे जिथं आम्हाला हे ठेवतील आम्ही जामीन घेणार नाही व आत्तापासून अन्न व जल हे दोघांचे दोघं आम्ही त्याग करीत आहोत। आता याच्या पुढे आम्हाला जलही घ्यायचं नाही म्हणजे पाणी प्यायचं नाही व अन्नही घ्यायचं नाही। या शासनाचा प्रशासनाचा धिक्कार करत आम्हाला निषेध नोंदवायचा आहे व ते नोंदवत असताना आमचा प्राणही गेला तर आम्ही मागे हटणार नाही। आता एकदा ठरलं ते ठरलं आहे। हे नंदुरबारला कलंक नाव लावणारे नालायक पोलीस विभागाचा निषेध करत करत कत्तलखाने चालतात, मोर्चा चालत नाही। प्रत्येक ठिकाणी दंगली घडवणाऱ्या वृत्तीचे लोक कसाई वाड्यापासून ते सगळे चालतात कारण की ते चिरमिरी देतात। आम्ही चिरमिरी देत नाही, चिरमिरीला आळा घालतो म्हणून हा सगळा प्रकार आहे। याचा निषेध आजच्या मोर्चाला जिल्हा पोलीस प्रशासनाकडून आम्ही परमिशन नाकारली होती, तरी देखील काही आंदोलनकर्ते मोर्चेकरी जमा झाले होते। त्यांना आम्ही 10 ते 15 लोकांना ताब्यात घेतलेलं आहे। जिल्हा पोलीस प्रशासनाच्या वतीने सगळ्यांना आवाहन करण्यात येते, कोणीही कुठल्याही प्रकारच्या अफवांवर विश्वास ठेवू नये। सध्या जे विना परवाना मोर्चासाठी जमले होते त्यांना आम्ही ताब्यात घेतलंय। सगळी शांतता आहे, कोणीही अफवांवर विश्वास ठेवू नये असं आम्ही नंदुरबार पोलीस प्रशासनाच्या वतीने सगळ्यांना विनंती करतो। दिनांक 5/7/26 रोजी पहाटे 2 भिन्नधर्मीय गटांमध्ये पहिल्यांदा शिवण नदीच्या इथे झटापट झाली आणि त्याच्यामध्ये भूषण पाटील यांनी त्याच्याकडच्या स्विफ्ट डिझायर गाडीने राजू कुरेशी याच्या 2 व्हीलरला धडक देऊन त्यानंतर मारहाण करून त्याला जखमी केलं अशी एक तक्रार आपल्याकडे प्राप्त झाली होती। त्यानुसार आपण तालुका पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल केलाय। त्यानंतर ती स्विफ्ट डिझायर गाडी पुढे साक्री नाक्याला आल्यानंतर काही कुरेशी गल्लीतल्या मुलांनी ती गाडी फोडलेली आहे आणि त्या अनुषंगाने दुसरा गुन्हा आपण शहर पोलीस स्टेशनला दाखल केलाय। त्याचबरोबर मण्यार मोहल्ल्यामध्ये एक ब्रेझा काळी गाडी ही भरधाव वेगाने येऊन तिथे उभ्या असलेल्या मुलांना किंवा तिथे उभ्या असलेल्या इस्मांना धडक देऊन आणि त्यांना जखमी करून निघून गेली, हा तिसरा गुन्हा दाखल आहे। या गुन्ह्याच्या अनुषंगाने त्या ठिकाणी गुन्ह्यामध्ये सामील असलेल्या इस्मांना आपण अटक केलेली आहे। तालुका पोलीस स्टेशनला जो काही गुन्हा दाखल झालेला आहे त्या गुन्ह्याच्या अनुषंगाने आपण भूषण पाटील आणि त्याच्याबरोबरचे इतर इसम जे गुन्ह्यामध्ये सामील होते त्यांना अटक केलेली आहे आणि ती अटक जी केलेली आहे त्याच्या निषेधार्थ हिंदू समाजातील म्हणजे सकल हिंदू समाज यांनी आपल्याला निवेदन दिलं होतं आणि त्या निवेदनाच्या अनुषंगाने ते 8/7/26 रोजी ते मोर्चाचं आयोजन करण्यात आलेलं आहे असं एक पत्र त्यांनी सिटी पोलीस स्टेशनला दिलेलं होतं। त्या अनुषंगाने गेल्या 2 दिवसामध्ये म्हणजे 6 तारीख आणि 7 तारीख या दोनही दिवशी आपण संबंधित ज्यांनी आपल्याला निवेदन दिलं आहे त्यांची साधारणपणे 4 वेळा बैठक घेतली। त्यापैकी एक बैठक जी आहे माननीय जिल्हाधिकारी मॅडम यांच्यासमोर देखील झालेली आहे। आपण त्या बैठकीच्या अनुषंगाने जी काही पोलीस कार्यवाही आहे ती योग्य पद्धतीने होती आहे, तपास योग्य पद्धतीने होतो आहे आणि कोणीही निष्पाप माणूस ह्याच्यामध्ये अडकणार नाही किंवा कुठल्याही निष्पापावर कारवाई केली जाणार नाही। जी काही नावं दिलेली आहेत त्यांची शहानिशा करूनच आपण त्यांच्यावर कारवाई करू अशा प्रकारे त्यांना आपण समज दिलेली होती, त्यांना समजावून सांगण्यात आलेलं होतं। माननीय आयजी सरांनी ह्याच्यामध्ये नंदुरबारला येऊन त्याबाबत मीटिंग घेतलेली होती आणि मोर्चा काढण्यापासून त्यांना परावृत्त करण्याचा आपण सर्वतोपरी प्रयत्न केलेला आहे। त्याचबरोबर आपल्याकडे मनाई आदेश देखील जारी आहे
आणि त्या अनुषंगाने मोर्चा काढू नये याबाबत आपण त्यांना आवाहन केलं होतं. परंतु त्या उपरही त्यांना समजावूनही पोलिसांची भूमिका त्यांना न पटल्याने त्यांनी 8-7 मोर्चाचं आयोजन केलं. त्याच्यामध्ये श्री संजय शर्मा धुळे आणि श्री केतन रघुवंशी यांनी हे मोर्चाचं आयोजन केलेलं आहे. केतन चौधरी ना केतन रघुवंशी कट करा केतन रघुवंशी यांनी मोर्चाचं आयोजन केलेलं आहे आणि त्यांच्यासोबत साधारण 20 ते 25 युवक त्या मोर्चामध्ये सहभागी झालेले होते. आपण त्यांना शांततेच्या मार्गाने मोर्चा काढण्याबाबत सांगितलेलं होतं, परंतु हा मोर्चाच ज्या कारणासाठी काढलेला आहे ते कारण योग्य नसल्यामुळे शहर पोलीस स्टेशनने मोर्चाची परवानगी नाकारलेली होती. त्यामुळं जेव्हा ते श्री संजय शर्मा हे प्रक्षोभक भाषण करून कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करू पाहत होते, त्या अनुषंगाने शहर पोलीस स्टेशनने त्यांना ताब्यात घेतलेलं आहे आणि योग्य ती प्रतिबंधक कारवाई करून त्यानंतर त्यांना सोडून देण्यात येईल. वीरेंद्र गिरासे, तापी परिसर न्यूज, नंदुरबार.